मी एन व्ही देवरे आपले स्वागत करतो माझ्या डू द मॅथ्स 1 2 3 या यूट्यूब चॅनलवरती. आजच्या आपल्या या दुसऱ्या भागामध्ये जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन याच्या पार्ट 2मध्ये आपण काय पाहणार आहोत. आपण पाहणार आहोत बायसेक्टर ऑफ सेगमेंट, बायसेक्टर ऑफ 3 साइड्स ऑफ ट्रायंगल अँड सर्कल आणि सर्कम सेंटर या काही भागांचा आपण या भागामध्ये विचार करणार आहोत. सगळ्यात आधी आपण पाहू बायसेक्टर ऑफ सेगमेंट म्हणजे काय. तर आधी बायसेक्टरचा अर्थ म्हणजे काय होतो आहे की माझ्याकडे जर का सेगमेंट असेल तर या सेगमेंटचे दोन सारखे भाग करणारा रेषाखंड किंवा लाईन किंवा रे. या समजा मी या ठिकाणी ही जी काही सेगमेंट आहे याचा हा मिड पॉईंट आहे एम. ही सेगमेंट आहे समजा ए बी, याचा मिड पॉईंट आहे एम. आणि यातनं ज्यावेळेला मी एक लाईन काढतो की जी यात मिड पॉईंटमधनं जाते, या 2-3 लाईन मी काढल्यात समजा, आणि एक ही अशी सरळ लाईन काढली परपेंडिक्युलर असलेली आणि अशी. आता माझ्याकडे मी किती लाईन काढलेल्या आहेत, 3 लाईन्स काढलेल्या आहेत. ठीक आहे, की ज्या सेगमेंट ए बीच्या मिड पॉईंटमधनं चालल्या आहेत. हा भाग आणि हा भाग इक्वलंट आहे. ए एम आणि एम बी यांचं माप कसं आहे, सारखं आहे. हा जो काही आहे मिड पॉईंटमधनं ही लाईन यल चाललेली आहे, ही लाईन यम चाललेली आहे, आणि ही लाईन जी आहे ही एक्स जात आहे. आता मी असं सेंटेन्स करतो पहा. सेगमेंट ए बी इज डिवायडेड बाय लाईन एक्स इंटू 2 पार्ट ॲट पॉईंट एम. ओके, वेन line x intersects segment AB, it divides that segment into 2 parts. Therefore, we can say that line x is a bisector. Bisector चा अर्थ आपण आधीच बघितला आहे. बाय म्हणजे 2, सेक्टर म्हणजे भाग, 2 भाग करणारा. आता ही जी लाईन x आहे ही काय करते, ए बीचे 2 सारखे भाग करते. त्यानंतर आपण पाहू लाईन यम, ही सुद्धा काय करते, मिड पॉईंटमधनं चालली आहे. लाईन यम ही सुद्धा काय मिड पॉईंटमधनं चाललेली आहे. या मिड पॉईंटला मी नाव देतो, समजा ओ नाव देतो, कारण ह्या लाईनचं पण नाव यम आलेलं आहे. हां, तर या मिड पॉईंटमधनं ही लाईन यम चालली आहे. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो, लाईन यम इज अ बायसेक्टर ऑफ दिस सेगमेंट ए बी. अनदर लाईन इज देअर यल लाईन इज ऑल्सो passing through this mid point and dividing this segment into 2 equal part. Therefore, we can say that line X, line M and line Y are 3 lines which are bisector of the segment AB. This is also bisector. Okay, this is also bisector and this line is also bisector. But which line is called as perpendicular bisector? Now see here, this line is intersecting the line AB in acute angle. Okay, in acute angle it is intersecting, while this line is also intersecting in obtuse angle. But in case of this M line is intersecting line segment AB at right angle. Therefore, we can say that line M is a perpendicular bisector because this line is intersecting at right angle. This L line is not intersecting at right angle. This X line is not intersecting the segment AB at right angle. Only one line is intersecting, that is line M. That's why we can say that out of these 3 bisector, only M line is a perpendicular bisector. Here we have seen that what is perpendicular bisector. Perpendicular bisector is the bisector which divide line into 2 part but at right angle. See here, या 2 लाईन मी काढून टाकतो. हे 2 बायसेक्टर मी काढून टाकले इथनं. आता माझ्याकडे बायसेक्टर कोणता उरला आहे, फक्त एम. ठीक आहे, आणि हा माझा मिड पॉईंट ओ, ही सेगमेंट ए बी. आता हे सेगमेंट ए बीचे किती पार्ट झाले, 2 पार्ट झाले. आणि या ठिकाणी जो अँगल तयार झालेला आहे हा कोणता आहे, राईट अँगल तयार झाला आहे. जर 2 लाईन 2 सेगमेंट किंवा एक लाईन एक सेगमेंट परस्परांना राईट अँगलमध्ये इंटरसेक्ट करत असेल तर त्यांना काय म्हणायचं, परपेंडिक्युलर टू इच अदर. आता ही लाईन यम काय आहे, या ए बीला परपेंडिक्युलर आहे. पण तसंच ही लाईन काय करते, याचे 2 भाग पण करते. म्हणजे लाईन काय आहे, बाय सेक्टर पण आहे आणि कशी आहे, परपेंडिक्युलर आहे. म्हणून या लाईन एमला आपण काय म्हणतो, परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ लाईन सेगमेंट ए बी. म्हणून या लाईनला काय म्हणायचं, लाईन ए बी लाईन एम इज परपेंडिक्युलर बाय सेक्टर ऑफ सेगमेंट ए बी.
आता असा जो बायसेक्टर आपण काढतो हा काढायचा कसा, जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शनमध्ये आपल्याला याला कसा काढतात ते पाहणं फार आवश्यक आहे. आपण एक ड्रॉइंग काढून पाहू ज्याच्यामध्ये माझ्याकडे एक सेगमेंट आहे. फॉर एक्झाम्पल मी या ठिकाणी एक लाईन सेगमेंट घेतो. या पॉईंटला नाव दिलं मी एक्स, या पॉईंटला नाव दिलं मी वाय, यांना मी जोडतो. मला काय मिळणार आहे, एक लाईन सेगमेंट. हा झाला माझा लाईन सेगमेंट एक्स वाय. आता याला मला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे. त्यासाठी मी काय वापरणार आहे, कंपास. कंपासमध्ये पेन्सिल लावून घ्या, मेटल टिप एकदा एक्सवरती ठेवा आणि या लाईनच्या अप्पर साईडला आणि या लाईनच्या अपोजिट साईडला दोन्ही साईडला ऑन बोथ साईड वी विल ड्रॉ an arc. Keeping the same distance in compass, we will again draw two arcs intersecting to the previous arc. See here, distance is kept same. We got 2 points of intersection here. This is the one point. Suppose this is the A point and this was the B point. Now draw line passing through point AB. AB मधून जाणारी आपण काय काढूया, आता एक लाईन काढूया. तर काय होईल ही लाईन पहा. ही लाईन काढल्यानंतर असं आपल्या लक्षात आलं की ही लाईन राईट अँगलमध्ये त्या सेगमेंटला इंटरसेक्ट करते. पहा हा अँगल कितीचा आहे, आपण सेट स्क्वेअर लावून चेक करू. राईट अँगल आहे, ठीक आहे. हा अँगल काय आहे आपला, 90 डिग्रीचा आहे, राईट अँगल. ओके. आणि या सेगमेंटचे दोन सारखे पार्ट झाले, चेक करून पहा. तुम्ही डिवायडरचा मदत पण घेऊ शकता चेक करायला, ठीक आहे. हे एवढं अंतर, तेवढंच या साईडला अंतर, सेम अंतर झालं आहे. म्हणजे हा सेगमेंट जो होता हा डिवाईड झाला दोन सेम पार्टमध्ये. या ठिकाणी आपल्याला मिड पॉईंट मिळाला. समजा हा मिड पॉईंट एम असेल आणि ही लाईन ए बी काय आहे, मग परपेंडिक्युलर. लाईन ए बी इज परपेंडिक्युलर टू segment x y. Okay. Also line is dividing this segment into two equal parts. Therefore we can say that the line AB is a perpendicular bisector of segment xy. अशा पद्धतीने आपल्याला त्याची कृती करायची आहे. कृती परत एकदा समजून घ्या. सगळ्यात आधी मी काय काढला, एक सेगमेंट काढला. दिलेला लांबीचा असेल तर तो त्या लांबीचा काढायचा. त्यानंतर कंपासमध्ये या मिड पॉईंटपेक्षा जास्त अंतर घ्यायचं अंदाजे. हा झाला मिड पॉईंट, अंदाजे घ्यायचा आधी. मिड पॉईंटपेक्षा जास्त अंतर घ्यायचं. परत एकदा कृती करून तुम्हाला दाखवतो, लक्षात येईल तुमच्या लगेच. हा माझ्याकडे काय झाला, एक सेगमेंट मी काढून घेतो पटकन. हा सेगमेंट एक्स वाय, ठीक आहे. या सेगमेंटच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर, मोर दॅन हाफ डिस्टन्स आपण कंपासमध्ये घ्यायचं. मोर दॅन हाफ डिस्टन्स घेतल्यामुळे काय होईल, या साईडला आपल्याला एक आर्क काढायचा, या साईडला एक आर्क काढायचा. हे दोन आर्क आपल्याला मिळतील, हे इंटरसेक्ट करणारे आर्क मिळतील. जर आपण कमी अंतर घेतलं तर ते इंटरसेक्ट करणार नाही. हा महत्त्वाचा मुद्दा आहे या ठिकाणी. हे दोघांनी एकमेकांना इंटरसेक्ट केलं. आता या पॉईंट ऑफ इंटरसेक्शनमधून आपण काय ड्रॉ करणार आहोत, एक लाईन ड्रॉ करणार आहोत. म्हणजे अशी लाईन आपल्याला मिळेल की जी याला परपेंडिक्युलर पण असेल आणि याचे दोन भाग पण करणार सारखी. हा झाला परपेंडिक्युलर बायसेक्टर या लाईन सेगमेंट एक्स वायचं. याला मी नाव यल दिलं, याला मी एम नाव दिलं. तर ही लाईन यल ही यम पॉईंटमध्ये सेगमेंट एक्स वायचे दोन सारखे भाग करते. हा भाग आणि हा भाग सारख्या लांबीचा आहे, म्हणून आपण या लाईन यलला काय म्हटलं आहे, परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ लाईन सेगमेंट एक्स वाय. अशा प्रकारे आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढता येतो. आता पुढचा भाग पाहणार आहोत आपण. ट्रायंगलच्या बाबतीमध्ये ट्रायंगलचे जे तीन साईड असतात त्यांचे परपेंडिक्युलर बायसेक्टर कसे काढायचे. माझ्याकडे एक ट्रायंगल आहे, ऑप्ट्यूज अँगल ट्रायंगल. या ऑप्ट्यूज अँगल ट्रायंगलमध्ये हे जे तीन पॉईंट आहे या ठिकाणी हे व्हर्टेक्स आहेत. याला नाव मी देतो ए बी आणि हा पॉईंटला नाव देतो मी सी. ए बी सी घेण्यापेक्षा मी पी क्यू आर घेतो, ठीक आहे. पी क्यू आर हे तीन पॉईंट मी घेतले. या ट्रायंगल पी क्यू आरमध्ये अँगल क्यू कसा आहे माझा, ऑप्ट्यूज आहे. म्हणजे हा ट्रायंगल कसा आहे माझा, ऑप्ट्यूज अँगल्ड ट्रायंगल. ओके. या ट्रायंगलचे मला आता तीनही साईडचे काय करायचे, परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचे आहेत. तर आधी मी क्यू आरचा बायसेक्टर काढेल.
परपेंडिक्युलर बायसेक्टर मला काढायचं आहे, म्हणून याचे दोन निम्म्यापेक्षा जास्त अंतर मी कंपासमध्ये घेतलं आहे. एक आर्क वरच्या साईडला काढली, एक आर्क खालच्या बाजूला काढली. त्याच पद्धतीने मेटल टीप मी आता आरवर ठेवली आणि तेवढंच अंतर ठेवून मी आधीच्या आर्कला इंटरसेक्ट करणारे 2 आर्क काढले. नंतर त्या दोन्ही आर्कच्या जो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे, हा पॉईंट आणि हा पॉईंट, यामधनं मी जाणारी एक लाईन काढून घेतली. ही लाईन काय झाली माझी परपेंडिक्युलर झाली. कुठे? या पॉईंटमध्ये. इथे काय झालं, हे 2 सारखे भाग झाले या लाईन सेगमेंटचे. आता मी एक परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला. आता मला दुसरा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा या लाईन PQ साठी. तर त्याचप्रमाणे कृती करायची जशी आपण आधी केली. कंपासमध्ये काय करायचं, P वरती मेटल टीप ठेवायचं आणि निम्म्यापेक्षा थोडं जास्त अंतर घ्यायचं. ठीक आहे. वरच्या साईडला एक आर्क काढायचा आणि खालच्या बाजूला एक आर्क काढायचा सेगमेंटच्या दोन्ही साईडला. ठीक आहे. नंतर मेटल टीप Qवर ठेवायची आणि परत त्याच पद्धतीने 2 आर्क काढायचे आधीच्या आर्कला इंटरसेक्ट करणारे. नंतर आपल्याला हे जे 2 पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळाले आर्कचे, त्यांना जोडून घ्यायचे. स्केलची मी मदत घेणार यावेळेला. पहा, हे 2 पॉईंट मधनं जाणारी मी एक लाईन काढली. ठीक आहे. हां, तर याही लाईनला मी थोडं वाढवून घेतो. ही जी मी आधी काढली होती ना, ही लाईनसुद्धा मी थोडी वाढवून घेतो. ठीक आहे. हां, या दोन्ही लाईननी या ठिकाणी इंटरसेक्ट केलेलं आहे. आता आपला राहिलेला आहे तिसरी लाईन राहिलेली. हा झाला परपेंडिक्युलर बायसेक्टर. या लाईनचा याला नाव देऊ आपण. याला नाव जर आपण L दिलं असेल, याला आपण M नाव देऊ. आता हा लाईन M काय आहे, परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे सेगमेंट PQचे. हे 2 सारखे भाग झालेले आहेत. त्यानंतर आता आपल्याला काढायचं आहे PR चा परपेंडिक्युलर बायसेक्टर आपण काढणार आहोत. त्यासाठी कंपासमध्ये अंतर घ्यायचं. हे निम्म्यापेक्षा जास्त मी अंतर घेतो आहे कंपासमध्ये. ठीक आहे. या साईडला मी एक आर्क काढला, या साईडला मी आर्क काढला. त्यानंतर मेटल टीप Pवर ठेवली, आधीच्या आर्कला इंटरसेक्ट करणारी आर्क. नंतर या ठिकाणी हा एक पॉईंट आणि हा एक पॉईंट मला मिळाला. हे दोन्ही पॉईंट मला आता जोडायचे आहेत. मी या ठिकाणी पट्टीचा वापर करतो आहे. हे दोन्ही पॉईंट मी जोडण्याचा प्रयत्न करतो आहे. पहा, या दोन्ही पॉईंटमध्ये जाणारी मी एक लाईन काढली. दिसते ही लाईन. थोडी ठळक काढून घेतो म्हणजे लक्षात येईल तुमच्या. हां, आता माझ्याकडे ही जी लाईन मी काढली, ही कशी आहे या ठिकाणी परपेंडिक्युलर असल्यामुळे हा जो कर्ण आहे किंवा हायपोटेनस आहे या ठिकाणचा, तर याचे डायगोनल आहे. याचे काय झाले, 2 सारखे भाग झाले. हा P पासून या पॉईंटपर्यंत आणि या पॉईंटपासून इथपर्यंत. आता हे जे काही आपण 3 परपेंडिक्युलर काढले, L, M आणि हा N झाला, हे तुम्ही यांचं निरीक्षण करा. हे कुठे मिळाले एकमेकांना, या पॉईंटमध्ये मिळाले. हा जो पॉईंट आहे हा काय झाला, यांचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन झाला या तिन्ही लाईनचा, तो एकच आहे. म्हणून आपण काय म्हणू शकतो, हे जे परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे, परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ 3 साइड्स of obtuse angled triangle are, ते एकमेकांना मिळतात एकाच पॉईंट म्हणून आर कॉन्क्युरंट. ओके. ते कसे आहेत, कॉन्क्युरंट, एकाच पॉईंटमध्ये येऊन भेटले. आता या पॉईंटला मी नाव देतो C. आता हा जो C पॉईंट आहे, या पॉईंटला काय म्हणू आपण, पॉईंट ऑफ कॉन्क्युरन्स. कोणाचा, या 3 परपेंडिक्युलर बायसेक्टरचा, तिन्ही साईडचे परपेंडिक्युलर बायसेक्टरचा हा पॉईंट ऑफ कॉन्क्युरन्स झाला. आणि हे सगळे तिन्ही बायसेक्टर कसे झालेत, कॉन्क्युरंट झालेत. तर या ठिकाणी आपल्याला एक प्रॉपर्टी मिळाली आहे. ट्रायंगलचे जर आपण 3ही साईडचे परपेंडिक्युलर बायसेक्टर काढले तर ते 3ही बायसेक्टर काय करतात, एकमेकांना एकाच पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतात. म्हणजेच काय, ते 3ही बायसेक्टर कॉन्क्युरंट असतात. आणि त्यांचा जो पॉईंट आपल्याला मिळाला, पॉईंट ऑफ कॉन्क्युरन्स, त्याला आपण C नाव दिलं. तर या C पॉईंटबद्दल आपण बोलूया. हा C पॉईंट असा आहे की या C पॉईंटपासून आपण कुठल्याही ट्रायंगलच्या व्हर्टेक्सपर्यंत माप घेतलं आणि तिथून आपण जर सर्कल काढला तर तो सर्कल काय करेल, या तिन्ही पॉईंटमधनं जाईल. म्हणजे हे तिन्ही पॉईंट त्या सर्कलवरती येतील. फॉर एक्झाम्पल पहा, या ठिकाणी पहा, आता मी हा जो पॉईंट आहे C, इथून काय करतो, Q इतकं अंतर घेतो माझ्या कंपासमध्ये घेतलं.
सर्कल आणला, हा कुठपर्यंत आला इकडे, सर्कल काढल्यानंतर पहा गेला हा तिन्ही पॉईंटमधनं. ठीक आहे. जर मी याला सेंटर घेतला आणि एका पॉईंट एवढं अंतर घेतलं आणि सर्कल काढला तर हे तीनही पॉईंट कुठे येतात, सर्कमफेरन्सवर येतात त्या सर्कलच्या. म्हणजे आपण हे जे काही सर्कल काढलं याला आपण, या सर्कलला आपण सर्कम सर्कल असं म्हणू. हे जे सर्कल आपण काढलं याला म्हणू आपण सर्कम सर्कल. आणि हा जो सी पॉईंट झाला याला आपण म्हणू सर्कम सेंटर. सर्कम सेंटर. आता हा जो सर्कम सेंटर असतो हा ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगलच्या बाबतीमध्ये ट्रायंगलच्या बाह्य बाजूला असतो. पहा हा ट्रायंगलचा इंटिरियर रिजन आणि हा एक्सटेरियर रिजन. तर हा सर्कम सेंटर कुठे आलेला आहे, ट्रायंगलच्या एक्सटेरियर रिजनमध्ये आलेला आहे. आणि सर्कम सर्कल म्हणजे काय, असं सर्कल की ज्याच्यावरती ट्रायंगलचे तीनही पॉईंट आलेले असतात. आणि या सर्कम सर्कलचा हा झाला सर्कम सेंटर. सर्कम सेंटर म्हणजेच काय, असा पॉईंट की ज्या ठिकाणी ट्रायंगलचे परपेंडिक्युलर बायसेक्टर एकमेकांना एकाच पॉईंटमध्ये येऊन मिळतात. ह्या पॉईंटपासून आपण कोणत्याही एका व्हर्टेक्सपर्यंतचं अंतर जर सर्कलमध्ये एवढी जर आपण रेडियस घेतली आणि सर्कल काढलं तर ते सर्कल या ट्रायंगलच्या तीनही व्हर्टायसेसमधनं जातं. ही एक आपल्याला प्रॉपर्टी या ठिकाणी पाहायला मिळाली. आता आपण विचार करूया राईट अँगल ट्रायंगलच्या बाबतीमध्ये काय असेल. राईट अँगल ट्रायंगलची आकृती माझ्याकडे काढलेली आहे ऑलरेडी. राईट अँगल ट्रायंगलच्या बाबतीमध्ये हा एक परपेंडिक्युलर बायसेक्टर, या बेसचा हा हायपोटेनस, याचा हा परपेंडिक्युलर बायसेक्टर आणि ही जी स्टँडिंग लाईन आहे, परपेंडिक्युलर लाईन आहे दुसरी साईड, तर या साईडचा हा परपेंडिक्युलर बायसेक्टर. आणि हे तिघही बायसेक्टर कुठे येऊन भेटलेले, या सर्कम सेंटरमध्ये येऊन भेटले. आणि हा सर्कम सेंटर कुठे आलेला आहे, एक्झॅक्ट हायपोटेनसवर आलेला आहे. आणि जर आपण कंपासच्या मदतीने त्याचं जर माप घेऊन पाहिलं तर पहा कुठे येतो, तो एक्झॅक्ट मिड पॉईंटमध्ये येतो हायपोटेनसच्या. सर्कम सेंटर्स कुठे येतो, हायपोटेनसच्या मिड पॉईंटमध्ये येतो. ठीक आहे. आणि जर आपण या सर्कम सेंटरपासून कुठल्या एका व्हर्टेक्सपर्यंत अंतर घेतलं तर आपल्याला काय मिळेल, एक सर्कम सर्कल मिळेल. हे झालं आपलं सर्कम सर्कल. की याच्यामध्ये काय झालं आहे, सर्कम सर्कलमध्ये हे तीनही पॉईंट या सर्कलच्या सर्कमफेरन्सवर आले म्हणून त्याला सर्कम सर्कल असं म्हटलं. आणि त्याच्या सेंटरला काय म्हटलं आहे, सर्कम सेंटर. हा सर्कम सेंटर सीने दाखवला आहे. द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ द साइड्स ऑफ राईट अँगल ट्रायंगल आर कॉन्क्युरंट. पाहते एकमेकांना एकाच पॉईंटमध्ये मिळाले. आणि द पॉईंट ऑफ कॉन्क्युरन्सी लाईज ॲट द मिड पॉईंट ऑफ द हायपोटेनस. आधी आपण काय पाहिलं, ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगलच्या बाबतीमध्ये सर्कम सेंटर्स कुठं होता, बाहेरच्या बाजूला होता. आणि राईट अँगल ट्रायंगलच्या बाबतीत तो कुठे आला, या हायपोटेनसच्या मिड पॉईंटवरती आला. आणि जर का आपण ॲक्यूट अँगल ट्रायंगल घेतला असता तर त्या केसमध्ये आपली आकृती कशी राहिली असती. माझ्याकडे ती आकृती तयार आहे. पहा हा आपला ॲक्यूट अँगल ट्रायंगल आहे आणि हा सर्कम सेंटर आहे, हे सर्कम सर्कल आहे. हे 3 पॉईंट ट्रायंगल जे सर्कलवर आलेले आहेत. आणि हा आहे परपेंडिक्युलर बायसेक्टर या साईडचा, हा आहे परपेंडिक्युलर बायसेक्टर या साईडचा आणि हा आहे परपेंडिक्युलर बायसेक्टर या साईडचा. तीनही बायसेक्टर कसे आहेत, कॉन्क्युरंट आहे. आणि ज्या पॉईंटमध्ये एकमेकांना भेटले त्याला काय म्हटलं आपण, सी पॉईंट म्हटलं. आणि हा सी पॉईंट काय आहे, सर्कम सेंटर. सर्कम सेंटर ऑफ लाईज इन द इंटिरियर ऑफ अ ॲक्यूट अँगल ट्रायंगल. इन ॲक्यूट अँगल ट्रायंगल द सर्कम सेंटर लाईज इन द इंटिरियर ऑफ द ट्रायंगल. हेच आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया आकृतीच्या साहाय्याने. आता आपला तिसरा जो मुद्दा होता सर्कम सर्कल. पहा या ठिकाणी हे एक मी सर्कल काढलेलं आहे. या सर्कलच्या बाबतीमध्ये हे जे मी पॉईंट घेतले सर्कलवरती आहे, ह्या सेंटर, या सेंटरपासून या सगळ्यांचं अंतर कसं सेम आहे, रेडियस पहा सेम अंतर आहे. आता या ठिकाणी मी 3 ट्रायंगल काढणार आहे या दोरीच्या मदतीने. पहा हा मी एक काढला ट्रायंगल सी, हा ई पॉईंट EXY. हा पॉईंट कोणता झाला माझा, हा सर्कल कोणता झाला माझा, ॲक्यूट अँगल सर्कल. ॲक्यूट अँगल सर्कल. या ॲक्यूट अँगल सर्कलमध्ये हे तीनही पॉईंट कुठे आहे, सर्कम सर्कलवरती आहेत. आणि सर्कम सेंटर कुठे आहे, या ॲक्यूट अँगल ट्रायंगलच्या इंटिरियर रिजनमध्ये आहे. आता मी ट्रायंगल चेंज करतो. आता मी घेतो राईट अँगल ट्रायंगल. पहा हा झाला राईट अँगल. ठीक आहे. आणि हा झाला राईट अँगल ट्रायंगल. आणि आता पहा या राईट अँगल ट्रायंगलमध्ये हा झाला हायपोटेनस. हायपोटेनसचा हा मिड पॉईंट, तर ही पण रेडियस आहे ही पण रेडियस आहे, म्हणजे हा आला मिड पॉईंट. आणि या मिड पॉईंट कुठे आलेला आहे आपला,
हायपोटेनसच्या एक्झॅक्ट मिड पॉईंटवरती हा सर्कम सेंटर आलेला आहे. कोणाचा? राईट अँगल ट्रायंगलचा. राईट अँगल ट्रायंगलच्या बाबतीमध्ये सर्कम सेंटर कुठे येतो? हायपोटेनसच्या सेंटरवरती येतो. आता मी घेतो ऑप्ट्यूज अँगल ट्रायंगल. हा माझा झाला ऑप्ट्यूज अँगल आणि याला मी इथे जोडलं, हा झाला माझा ऑप्ट्यूज अँगल ट्रायंगल. आता या ऑप्ट्यूज अँगल ट्रायंगलमध्ये हा जो सर्कम सेंटर पॉईंट आहे हा कुठे आलेला आहे? ट्रायंगलच्या एक्सटेरियर रिजनमध्ये म्हणजेच काय? ट्रायंगलच्या बाह्य भागात आलेला आहे. सर्कम सेंटर इन केस ऑफ ऑप्ट्यूज अँगल ट्रायंगल लाईज आउटसाइड दी सर्कल, व्हाईल in case of acute angle triangle it lies in interior region, while in case of right angle triangle, see here, it lies on hypotenuse exactly at midpoint. ओके, इथे आपण थांबण्याआधी आपण लक्षात घ्या आज काय काय पाहिलं. बायसेक्टर ऑफ सेगमेंट पाहिला, बायसेक्टर ऑफ 3 साइड्स ऑफ ट्रायंगल पाहिला आणि सर्कम सर्कल म्हणजे काय आणि सर्कम सेंटर म्हणजे काय. तर आपल्या एक लक्षात आलं असेल की ट्रायंगलच्या तीनही साईडचे परपेंडिक्युलर बायसेक्टर हे कॉन्क्युरंट असतात आणि ज्या पॉईंटमध्ये ते कॉन्क्युरंट असतात त्या पॉईंटला काय म्हणतो आपण? सर्कम सेंटर. या ठिकाणी आपण थांबूया. या 7वीच्या पुस्तकातील हा महत्त्वाचा घटक आपला या ठिकाणी संपलेला आहे. उरलेला जो काही भाग आहे आपण हा पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. धन्यवाद. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, जेणेकरून माझे जे काही व्हिडिओ असतील हे सगळ्यात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद.